गतीची दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, देहराजी याचा, प्राणयोगी याचा, मूळ कैलासाचे ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना 396व्या जयंती निमित्तानं मानाचा मुजरा. शिवरायांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्याच शिवनेरी किल्ल्यावर आज 396वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी शिवाई देवीची महापूजा संपन्न झाली आणि त्यानंतर शिवाई देवी मंदिरापासून जन्मस्थळापर्यंत पालखी काढली गेली. सकाळी 9 वाजता राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडावरचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. शिवजयंती उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवनेरीवर शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरी गडावर रांगोळ्यांच्या पायघड्या सुद्धा घातलेल्या आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर किल्ले शिवनेरी गडावर आपण देवीची महापूजा संपन्न झाली त्यावेळची दृश्य पाहत आहोत. गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं ही पूजा करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 9 वाजता इथे कार्यक्रम सुद्धा होणार आहे. हेमंत सापुडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हेमंत, सध्याची काय दृश्य आहेत आम्हाला दाखवाल? छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या परिसरात मी आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर महाराजांचं जन्मस्थळ हे आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी आपल्याला सजविलेलं पाहायला मिळत आहे. अगदी काही वेळातच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या ठिकाणी दाखल होणार आहेत. आणि या अनुषंगाने आपण जर विचार केला तर मोठा बंदोबस्त सध्या गडाच्या परिसरात पाहायला मिळत आहेत. जवळपास लाखोंच्या संख्येने या ठिकाणी शिवभक्त रात्रीपासूनच या ठिकाणी गडावरती महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर एकंदरीत विचार केला तर मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी येत असताना आपण जर विचार केला तर या ठिकाणी आज ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळत. आणि एकंदरीत जर सर्व परिस्थितीचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी जे काही शिवभक्त आहेत येणाऱ्या शिवभक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी प्रशासनाने घेतलेली पाहायला मिळत आहेत. अभिनेता रितेश देशमुख सुद्धा या ठिकाणी गडावरती या ठिकाणी महाराजांच्या जन्मस्थळावरती नतमस्तक होण्यासाठी दाखल झालेले आहेत. जे काही आपले गडकिल्ले आहेत आणि त्याच्या पाठीमागचा इतिहास हा लोकांना जाणून घेतला पाहिजे. आणि युनेस्कोमध्ये याची जी दाखल हे सगळे किल्ले झालेत ते आपल्याला मला वाटतं की सगळ्यांना त्या गोष्टीचा अभिमान आहे. अनेक किल्ले विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहेत. शिवनेरीचा विकास झालेला आहे परंतु इतरही किल्ले दुर्लक्षित आहेत. त्याबद्दल काय सांगाल? शासनाला कशा पद्धतीने या गडकिल्ल्यांकडे? मला वाटतं की सगळे शिवभक्त आणि त्यात मी पण एक आहे, आपण असं सांगू शकतो की लवकरात लवकर त्याची दखल ते घेतच आहेत. काम चालूच आहे पण जितक्या लवकर ते होईल तितकं चांगलं आहे. आणि मला वाटतं की पर्यटनाकडे हा एक मोठं पाऊल होईल. गडावरती खरं तर मोठ्या संख्येने दिवसेंदिवस शिवभक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्यातला एकमेव तालुका खरं तर तालुका पर्यटनाच्या दृष्टीने योजना अजून वाढवल्या जाण्याचं तुम्हाला असं वाटतं वाढवले जावेत? नाही, काय आहे ना की मला वाटतं की आपले जे गडकिल्ले आहेत ह्याच्या भोवतीचा जो इतिहास आहे त्या सगळ्या माहिती जेव्हा लोकांपर्यंत अजून चांगल्यारीत्या पोहोचतील ते चांगले. आणि मला वाटतं की हे सगळं जे नवीन बांधकाम पण झालं आहे ते छानच आहे. आणि यापुढेही शिवनेरी किल्ला असेल किंवा आपले इतर महाराजांचे गडकिल्ले असतील त्या सगळ्यांकडे आपण काय की शासन करतं ते करतच आहे पण आपण शिवभक्त शिवप्रेमी म्हणून पण त्यांची त्या गडकिल्ल्यांची काळजी घेतली पाहिजे. खरं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार गेले अनेक वर्ष ती खंत तर महाराष्ट्राला आहेच. त्यांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र शोकाकुल झालेला आहे आणि त्यांची उणीव ही सदैव भासत राहील आणि मला तर पर्सनली ती भासत राहणार आहे. तुमचे त्यांच्या खरं तर एक जवळून संबंध होते. त्यांच्या विमान अपघाताची पारदर्शकपणे चौकशी व्हावी अशी वारंवार रोहित पवार सुद्धा मागणी करत आहेत. मला वाटतं सगळ्यांनीच ती मागणी केलेली आहे आणि ती मागणी पण लवकरात लवकर पूर्ण होईल अशी इच्छा सगळ्यांचीच आहे. खरं तर गडावरती आज सकाळी मोठ्या संख्येने शिवभक्त दाखल झाले होते. कुठेतरी गर्दी मोठं प्रमाण झालं, चेंगरा सुद्धा काही प्रमाण घडलं. कसं पाहता? मला वाटतं की चांगली सोय केलेली आहे आणि चांगली सोय केलेली आहे. मी वर चालत आलो तर मला सगळं व्यवस्थित वाटलं. म्हणजे गर्दीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे झालं असं.
कीच हे होते रितेश देशमुख. या पुढच्या काळात गर्दीचं प्रमाण हे अजून वाढत जाणार. मोठ्या संख्येने शिवभक्त सध्या गडावरती आपल्याला येत असलेलं पाहायला मिळतात. मी अजूनही कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण पाहू शकता किती मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवभक्त दाखल होऊ लागलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी खरं तर आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आले. मात्र आपण जर आज वातावरणाचा विचार केला तर हे आज ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्य त्यांच्या वेळेचं काही बंधन हे होऊ शकतं का? कारण की ढगाळ हवामानाचा कुठेतरी परिणाम होऊ शकतो का या ठिकाणी टेकअपसाठी किंवा या ठिकाणी उतरण्यासाठी, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद हेमंत दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी.